नारळ पाडायला आले सगळे यांचे पप्पा आणि हे दोघं. आता बॅग भरून झाली खाणं पिणं बाटली. त्यांचे पप्पा नारळ पडलं. हुशार आहे तुम्ही डॉक्टर साहेब. घेतली फांदी पाडून. एक नारळ पाडलं यांनी. एक पडला त्या बघ तिकडचे पाडा. तू ये इकडे चल. देऊ चल बेटा इकडे. जा आजी कुठे. आंबा आंबा चालली. आंबा बाबा इकडे पप्पा नारळ पाडताय ना. तेवढं ठेवून या. एकाच पाठी जमून घे तुझी. आगे बाय मी घेऊ तिकडे बोल व्हिडिओ मध्ये बोल. तर हा आहे अगारो ब्रँडचा राईस कुकर. तर याचा वापर कसा करायचा तर मी याचा तुम्हाला पुढे रिव्ह्यू देणारच आहे. तर खूप छान क्वालिटी आहे याची. तर फ्रेंड्स आज मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर एक रिव्ह्यू शेअर करणार आहे जे की आहे राईस कुकर. राईस कुकरमध्ये आपण कसं इझिली राईस कुक करू शकतो. काही भाजी वगैरे बनवायची असेल तर ते देखील बनवू शकतो. तर त्यांनी आपल्याला इथे एक स्क्रीन दिलेली आहे. त्यावरती आपल्याला सगळं मेजरमेंट वगैरे त्यांनी दिलेलं आहे आणि यानुसार आपण सगळं ॲडजस्ट करू शकतो. आपल्याला गॅस संपायचं पण कोणतं टेन्शन नाही आहे. तर इथं तुम्ही बघू शकता व्हाईट राईस, ब्राऊन राईस असे सगळे ऑप्शन दिलेले आहे. कुक पण दिलेले आहे. तर हा स्पॅच्युला म्हणून दिलेला आहे आणि हा एक दिलेला आहे आणि ही केबल येते त्याबरोबर आपल्याला. आणि आपण ही लावून केबल मग हा राईस स्टीम करू शकतो किंवा मग भाजी जर बनवायची असेल तर ते देखील आपण करू शकतो. गॅस संपला तरी आपल्याला काही टेन्शन नाही. तर याचा खूप जास्त उपयोग होतो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आता याचा उपयोग करून दाखवते. तर लाईट प्रेस केल्यानंतर हे आपण ओपन करू शकतो आणि ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक स्टीमर दिलेला आहे. त्यांनी दिलेलं आहे त्यांनी त्यावरती आपण बघून सगळं करू शकतो. 1 इयर वॉरंटी आहे त्याची आणि त्याचबरोबर कसं यूज करायचं ते सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. 500 वॅटचा असल्यामुळे लाईट पण खूप कमी लागते. त्यामुळे आपल्याला हे खूप परवडेबल आहे. तर आपण हे यूज करू शकतो खूप छान पद्धतीने. तर हा स्टीमिंग बाउल दिलेला आहे त्यांनी आपल्याला एक. यामध्ये आपण व्हाईट राईस, ब्राऊन राईस हे करू शकतो स्टीम. आणि त्यानंतर इथे हा एक बाउल दिलेला आहे. नॉनस्टिकी बाउल आहे हा. तर हा देखील यूज करू शकतो आपण. आणि तर हे आहे स्टीम वेट आणि हे ते आपण इथे सेट करू शकतो. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला एक बटन दिलेलं आहे ते आपण ओपन करू शकतो. लीडला अशा पद्धतीने ओपन करू शकतो. आणि हे जे आहे हे आपल्या सेफ्टीसाठीच आहे. ज्यावेळेस आपण काही राईस वगैरे लावतो त्यावेळेस हे भांडं ठेवतो तर तेव्हा ते असं प्रेस होतं आणि त्यानंतरच हे राईस कुकर चालू होतं. त्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला घाबरायचं. पद्धतीने आपण इथे कनेक्ट करणार राईस. तर मी तुम्हाला तेच करून दाखवते. तर हे आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला याच्यात काय जे करायचं असेल ते. तर त्याबरोबर आपल्याला त्यांनी मेजरिंग कप पण दिलेला आहे. यानुसार आपण राईस मध्ये पाणी टाकू शकतो. आपण राईस देखील घेऊ शकतो. आणि आपण हे ऑन ऑफचं बटन आहे. तर हे आपण असं ऑन करू शकतो. इथे स्क्रीन येईल ते आपल्याला. तर याच्यावर दिलेलं आहे व्हाईट राईस, ब्राऊन राईस. आता मला व्हाईट राईस लावायचा आहे तर मी व्हाईट राईस वरच क्लिक करणार आहे. तर हे आहे लो कार्बचं. तर इथे पण दिलेलं आहे व्हाईट राईस, ब्राऊन राईस. परत तिथे शॉर्ट ग्रेन, पॉरिज, स्टीम, स्लो कुक, प्रेझेट टायमर आहे, कीप वॉर्म आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला सगळं टायमिंग वगैरे दिलेलं आहे. आपण टाइम सेट करून हे व्यवस्थित करू शकतो सगळं राईस वगैरे. तर आता मला बनवायचं आहे व्हाईट राईस. तर मी ते तुम्हाला बनवून दाखवते.
तर इथं आता मी ना तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्टीम बाउलमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर मग मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे जसं पाहिजे तसं. तर त्यांनी आपल्याला मेजरिंग कप दिलेला आहे, त्यानुसार आपण पाणी टाकू शकतो. तर या मेजरिंग कपने मी तांदूळ मोजून घेतले. तर 1 कप घेतलेला आहे आणि इथे मी तांदूळ टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर असं पाण्यात जोपर्यंत डुबत नाही तितकं पाणी यामध्ये पाहिजे आहे आपल्याला. या खाली मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं ते जे बाउल आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यानंतर राईस टाकून यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर आता मी हे लावून घेणार आहे. तर आता स्विच चालू करून आपल्याला इथं व्हाईट राईस करायचा आहे. तर आपल्याला व्हाईट राईस करायचा आहे, त्यानंतर ब्राऊन राईस करायचा आहे आणि मग इथं टायमर येतं. तर यानुसार आपण टाइम ॲडजस्ट करू शकतो. आणि आता इकडे चालू आहे, तुम्ही बघू शकता कशी वाफ निघते. इथं बंद झालेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता जे स्टीम झालेलं पाणी असतं ते यामध्ये जे पाणी असतं ते वाफ जी ते यामध्ये साचतंय सगळं व्यवस्थित. आणि आता इकडे तुम्ही बघू शकता राईस मस्त असा कुक झालेला आहे. मस्त असा मोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही राईस मस्त असा कुक झालेला आहे. तर अशा पद्धतीने आणि खूप मस्त असा चिकट वगैरे काही झालेलं नाही, एकदम मोकळा झालेला आहे राईस. जर आपण कधी आपल्या कुकरमध्ये राईस केला तर डागतो खाली किंवा मग पाणी कमी जादा होतं तर भात चिकट होतो. तसं यामध्ये कोणतीही भीती नाही आहे. राईस एकदम छान कुक होतो आणि स्टीमिंग बाउलमध्ये टाकल्यामुळे राईस एकदम मोकळा पण होतो आणि अजिबात चिकट होत नाही. तर बघू शकता तुम्ही हे बासमती तांदूळ आहे, तर किती म्हणजे असं एकदम मोकळे तांदूळ झालेले आहे. ते मोकळा राईस झालेला आहे या कुकरमध्ये. तर खूप सोपी पद्धत आहे आणि याचा खूप जास्त आपल्याला उपयोग होतो. तर आता याच पद्धतीने मी तुम्हाला भाजी पण त्यामध्ये करून दाखवते. तर 10 मिनिटाचा टाइम मी सेट करून घेतलेला आहे आणि इकडे आता मी तेल टाकून जिरं मोहरी तडकायला टाकलेलं आहे आणि मला जे मसाले घ्यायचे ते मसाले आता मी काढून घेतले. इथं जिरं मोहरी तडकते आता. तर मला बटाटा भाजी बनवायची होती, तर मग मी बाउलमध्ये थोडंसं तेल टाकून जिरं मोहरी टाकले आणि त्यानंतर बटाटे परतून घेतले आणि जे मसाले मला पाहिजे ते मसाले काढून मी त्यामध्ये टाकले आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. तर यामध्ये कोणतेही झंझट नाही, काय नाही, मसाले जळायचं टेन्शन नाही, काही नाही. खूप छान अशी टेस्ट पण होते आणि आपण एकदम व्यवस्थित कुक पण करू शकतो भाजी. तर यामध्ये आपण मॅगी करू शकतो, कोणती पण भाजी बनवू शकतो, पनीर भाजी, डाळ तडका किंवा तुम्हाला जी पाहिजे ती भाजी तुम्ही यामध्ये बनवू शकता. कारण खूप छान अशी शिजते पण आणि एकदम टेस्ट पण येते त्याला, कारण ते खूप स्लो कुक होतं. तर एकदम व्यवस्थित अशी भाजी लागते. फ्रेंड्स तुम्ही इथं बघू शकता आता मस्त अशी बटाट्याची भाजी होत आलेली आहे. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि पोटॅटो शिजले तर मी तुम्हाला दाखवते ते कशा. तर मस्त असे बटाटे पण शिजलेले आहे आपले. अगारो ब्रँडचं इलेक्ट्रिक राईस कुकर हे खूप छान आहे. त्यामध्ये राईस पण आपण कुक करू शकतो, अंडे बॉईल करू शकतो, भाजी पण बनवू शकतो. आता भाजी आणि भात रेडी केलेला आहे. तर खूप छान अशी क्वालिटी आहे अगारो ब्रँडची. जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे, तिथून देखील तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकता. ए विरा, अगं झोप माही ना त्या डोळ्यावर. काय म्हणावं तुला आता? कधी बाहेर करते पकडे जाय. बाय बाय विरा. चाललो आता आम्ही कांद्याची भाजी आणायला. वातावरण पण किती छान झालं. भार्गव आणि देवाने झोपले, त्याचे पप्पा त्यांच्यावर बसले. तो परत आम्ही कांद्याची भाजी ते आणतो. गहू झाले इकडं मस्तपैकी अशी. आता मस्त असे गहू झाले. आता वातावरण आभाळ निघालंय, आभाळ पावसाचे वातावरण झाले. बरं झालं त्यावर गहू निघून झाला. है ना ग माझी मैना. तुला पाहिजे पहिल्या गावासारखे हा ना, जसे पहिले तसेच झाले. हे पण आमची माई. चला मस्त असे कांद्याची पात आणि आम्ही चाललो कांद्याच्या पातीत आले आपण.
कांद्याच्या शेतात हा ना, कधीच येत नव्हतं. वर्ष 2-2 वर्ष शेत माहित नव्हतं. आणि आता कांद्याची भाजी पप्पाच्या यायची फक्त, आम्ही येत नव्हतं आहे ना ग. आता येतो. आता मस्त कांद्याची पात नेते. पालक भाजी नसेल निघत यार तिकडे पालक भाजी. किती मोठी पात घेऊन जाणार मी. किती मोठी नाही इथे मस्त शेत झालं इकडे पाय. हा तिकडं विराचे पप्पा आणि मम्मीचं काहीतरी चालू आहे. आता इकडं आम्ही कांद्याची पात काढायला आलोय. आता ऊन पडलंय थोडस. घरचा भाजीपाला असला किती बरं वाटत. गावात राहिलो असतात कायच काय आलोच नव्हतं आपल्याला. काय म्हणलं असतं मोर तिकडं कुठं जायचं एवढं लांबन परत आणा हे ते लांब नाही म्हणा. पण मग गेल्या वर्षी आलो तरी कांदे बिदेवर उपटून थोडेसे कांदे बारीक वल्ले खायलाच. पण बारीक केली आज थोडस मोठं झालं हे असा लयच बारीक बारीक आहे. एवढं बरे आता शिकते. महिन्याचे 2 महिन्याचे झाले. त्याच काहीच उपयोग होणार नाही. आपण नाही का हा ना. मला वाटलं मोठे झाले कांदे. नाही कांदे पात तर केवढी दिसत. पात मग ते आता मोठे होतील ना. पात चांगली लागत. हा ना. पातीतून खाली राहत सगळं कांदा. पातच चांगली. फवारा मारले पहिला कुठं पातीतून सगळं खाली जातं. पोषक ही पात भाई इकडली थोडा तिकडली नाही. या पाडग्यांमध्ये थोडा ही पांढरा विरा पात घेऊन जाऊ तुमची. हा घेऊन जाऊ. बाबाचं शेत घेऊन जाऊ सगळं. अख्खं नाही ते कांदे मलाच. मीच घेऊन जाते. मला तुम्हाला नाही भेटत. तुला नाही देत. जाऊ घेऊन. हा म्हणते ग. हात पाहिला का. जा घेऊन. जा घेऊन. 2-2 3-3 एक खुडायची. हा काढायचे नाही खुडायचे फक्त मधले. खालून तुटतं चांगलं घे कायली आता. दोन पानं घ्यायचे ना. भाजी लय भारी बाई. तुला तो माझा मोबाईल आहे. तुला कशी काय. हा ना. तुला झोपायचं नाव नाही घ्यायचं. पाऊस येऊ शकतो एवढं वातावरण. हा ना लय भारी वाटतंय. पण थंड थंड पडायला लागलं वातावरण. लोकांचं वातावरण. हा ना. पाऊस झाला गाववाल्यांचं द्राक्ष. दूर दूर दूर. आणि आंब्याचं पण वाटलं होतं बरं का. आंब्याचं पण होतं. हा ना. किती वातावरण झालंय खरंच पावसाचं. ते पण आमची चुलती कशी तिथून पाहते हे. कशी पाहते हे चुलती. ओ मॅडम कुठे बसल्या. कपड्याला काय लागलंय रे. 3 नख ओढले. नख ओढले. नख ओढले. कपड्याला काय केलं पाहू. कशी बसली ग बाई तू. घर घे. हा कपडे लय लागत आहे. चल बस झाली. हा एवढी ऊन झाले. आता खुडली थोडीशी भाजी. आता चाललोय आम्ही. काय मला थोडीशी मी सासूबाईंना आत करणार येईन थोडी. बापरे उन्हाळ्याची. आता पण कसं दिसू लागलं. ऐक ना. ही भाजी आमच्या जळगावला येते विकायला. हा हा. एक बाई घेऊन येते बाई. काहीतरीच नाव म्हणते त्याला. नाही तांदूळ काहीच नाही. आपल्या इकडे ते भाजीचं नाव सुद्धा माहित नाही. ती भाजी अशी तर राहते बाई बारीक. झोपा 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 झोपा. हिला अशी तर जुईची सोय करायला पाहिजे.